नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या पंचनामामध्ये चर्चा करणार आहोत नेपाळच्या बाबतीत. नेपाळ म्हणजे भारताचा शेजारी देश. गेल्या 2 दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड हिंसक आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू कुठून झालं तर नेपाळमधली सोशल मीडिया ॲप्स म्हणजे फेसबुक असेल, एक्स असेल, यूट्यूब असेल, या ॲप्सच्या कंपन्यांवर नेपाळ सरकारनं बंदी घातली. तिथल्या सरकारनं या कंपन्यांनी आपल्या आदेशांचं पालन केलं नाही, नियमांचं पालन केलं नाही, म्हणून या कंपन्यांवर बंदी घातली. नेपाळमध्ये कार्यालय उघडावं, तिथल्या एखाद्या कर्मचारी असावेत ज्यांच्याकडे आम्हाला तक्रारी करता येतील असा कायदा नेपाळ सरकारनं संमत केला होता. त्याचं पालन या कंपन्यांनी केलं नाही, म्हणून मग त्यांना इंगा दाखवण्यासाठी सरकारनं ही ॲप्स रातोरात ब्लॉक केली. नेमकं हेच निमित्त ठरलं आणि काठमांडूमधील हजारो तरुण रस्त्यावर उतरले. पण मग केवळ ॲप्स बंद केले म्हणून हे आंदोलन होतंय का? तसं नाहीये. त्यामागे अनेक कारण आहेत. गरिबी, बेरोजगारी, सरकारी नेत्यांकडून केला जाणारा भ्रष्टाचार, या सगळ्याला नेपाळमधले तरुण वैतागलेत. सरकार कुणाचंही आलं तरी जनतेच्या जीवनात काही फरक पडत नाहीये. या सगळ्याचा राग गेल्या अनेक वर्षांपासून धुमसत होता. ॲप्सवर बंदी हे निमित्त ठरलं. ज्याला इंग्रजीमध्ये ट्रिगर म्हणतात ते ठरलं आणि आधी रॅपर असलेले बालेन शहा नेपाळमध्ये नवे पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही दृश्य नेपाळमधली परिस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहेत. काल सकाळपासूनच नेपाळमध्ये तरुण जमायला सुरुवात झाली होती. पण हे तरुण जे जमले होते त्यांचं आंदोलन सुरुवातीला शांततापूर्ण होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आंदोलनाला जेनझी आंदोलन म्हटलं जाते. असं का? तर जी पिढी 1997 ते 2004 या कालावधीमध्ये जन्माला आलेली आहे त्या पिढीला जेनझी पिढी असं म्हटलं जातं. त्या दरम्यान म्हणजे आतापर्यंत आज जर 2025चा विचार केला तर साधारण 27-30 वर्षांपर्यंतची ही सगळी मुलं ती या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालची जर नेपाळमधली दृश्य बघितली तर या दृश्यांमध्ये शाळेचे युनिफॉर्म घातलेले अनेक तरुणी अनेक मुलं दिसत होती. त्यामुळे अत्यंत तरुण वयातली मुलं मुली या आंदोलनामध्ये उतरली होती. ज्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि आतापर्यंत या आंदोलनामध्ये 20 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले. नेपाळमधली या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे तर एका कुठल्या व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही. या आंदोलनाला तसं म्हटलं तर कुणाचा चेहरा नाहीये, पण एक चेहरा मात्र या आंदोलनानंतर अगदी स्पष्टपणे लख्खपणे समोर येतो, ज्याचं नाव आहे बालेन शहा. जेनजीच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे ते पहिले नेते ठरले. त्यांची ओळख काय आहे तर नेपाळी कवी म्हणून त्यांची पहिली ओळख होती. राजकारणी म्हणून ते प्रसिद्ध झालेले आहेत कारण महापौर आहेत ते काठमांडूचे. 15वे महापौर म्हणून काठमांडूमध्ये त्यांची निवड झाली. अवघ्या 28व्या वर्षी ते सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवणारे नेते म्हणून समोर आले. काठमांडूमधल्या काही अनधिकृत बांधकामांवर त्यांनी बुलडोजर फिरवला कारण तिथले महापौर असताना त्यांनी ही कारवाई केली. सिव्हिल इंजिनियर हे त्यांचं शिक्षण आहे. सिव्हिल इंजिनियर म्हणूनच त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. नेपाळी रॅपर आणि संगीतकार अशी ही त्यांची ओळख आहे. आपले काही शोध सुद्धा ते करत असतात महापौर असताना सुद्धा. त्यामुळे तरुणाईमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहे. नेपाळचं न्यायालय आणि सरकार हे भारताच्या अधीन असल्याचा आरोप बालेन शहा यांनी वारंवार केलाय. बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घालण्याची बालेन शहा यांची कायमच मागणी राहिलेली आहे. 2023 मध्ये आदिपुरुष हा चित्रपट जो भारतामध्ये प्रदर्शित झाला होता, तयार झाला होता, त्यामध्ये त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामध्ये सीता मातेचा उल्लेख भारताची कन्या असा करण्यात आला होता, ज्याला बालेन शहा यांचा विरोध होता. दोन 2023 मध्ये टाइम मॅगझिननं जगातील 100 प्रभावशाली नेत्यांमध्ये बालेन शहा यांचा समावेश केला. निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांना जेव्हा नेपाळच्या या सगळ्या परिस्थितीबद्दल विचारलं, ही परिस्थिती नेमकी का उद्भवली आहे याबद्दल त्यांना प्रश्न विचारले, त्यावेळेस त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं, या सगळ्याबाबतचं काय विश्लेषण केलं बघूया. नेपाळमध्ये हिंसाचार वाढलेला आहे. अनेक मंत्री पळून गेलेले आहेत. जे हिंसक आंदोलक आहेत ज्यांनी नेपाळच्या संसदेला आग लावलेली आहे. ओली जे प्राईम मिनिस्टर होते नेपाळचे त्यांच्या घराला आग लावलेली आहे आणि असं म्हटलं जातं की आता ओली पळून जाऊन दुबईमध्ये शरणागती प्राप्त करणार आहे. हे सगळं का घडलं तर याचं मुख्य कारण असं आहे की नेपाळमध्ये राज्यकारभार हा ठीक नाही. नेपाळमध्ये महागाई वाढलेली आहे. नेपाळची अर्थव्यवस्था अत्यंत खराब आहे. इथले जे राजकीय नेते आणि सरकार आहे हे अत्यंत भ्रष्ट आहे. आपल्याला जर आठवत असेल की मागच्याच आठवड्यामध्ये ओली जे आता पळून गेलेले आहेत
हे चीनमध्ये होते आणि चीनची जी सर्वात प्रचंड अशी मोठी मिलिटरी परेड होती त्याच्यात त्यांनी भाग घेतला होता. आणि त्याच वेळेला ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण भेटले होते आणि त्यावेळेला त्यांनी भारताशी काय बोलावं तर त्यांनी लिपुलेखला म्हणून जागा आहे तो प्रश्न त्यांनी मोदींच्या समोर ठेवला होता. लक्षात असावं की नेपाळची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावरती भारताशी निगडीत आहे. कारण नेपाळला दोनच मोठे शेजारी आहेत, एक तर आहे भारत आणि दुसरा आहे चीन. चीनच्या बाजूला तिबेट असल्यामुळे तिकडे काही त्यांना काहीही फारसं करता येत नाही. परंतु हे जे राजकीय नेते आहेत हे चीनच्या एवढे आहारी गेलेले आहेत की ते नेपाळचं जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आहे म्हणजे जो ट्रेड आहे तो चीनी बंदरातनं करायला मागतात जे तिथून 5-6 हजार किलोमीटर दूर आहेत. की आणि त्याच्या तुलनेमध्ये भारताची बंदरं कलकत्ता किंवा विशाखापट्टणम ही 500-600 किलोमीटरच्या वरती आहेत. म्हणजे या सगळ्या राजकारणी लोकांचं लक्ष हे राज्यकारभार चांगला करायच्या ऐवजी रोटी कपडा मकानची लढाई जिंकायची, अर्थव्यवस्था ठीक करायची, लोकांना नोकऱ्या निर्माण करायच्या याच्यावर लक्ष ठेवण्याच्या शिवाय यांचं सगळं लक्ष चीनला खुश करण्यामध्ये वाया जात होतं. तर त्याच्यामुळे हे हिंसक आंदोलनं झाली आणि ज्यावेळेला त्यांनी सोशल मीडिया बंद केली तर सोशल मीडिया एक अशी जागा आहे की ज्याच्यामुळे युवकांना आपले विचार मांडायला जागा मिळते. तर त्याच्यामुळे युवकांचा राग हा अजून जास्त वाढला आणि हिंसाचार हा अजून जास्त वाढला. आता पुढे व्हायला काय पाहिजे तर आपण म्हणजे नेपाळमध्ये एक सर्वसमावेशक असं सरकार निर्माण व्हायला पाहिजे. नेपाळी काँग्रेस आहेत, इतर तिथे माओइस्ट पक्ष वगैरे आहेत, त्यांची मदत घेऊन नेपाळचं जे सैन्य आहे जे तिथलं एक अतिशय मोठी संस्था आहे त्यांनी मदत करायला पाहिजे. नेपाळचे जे राजे आहेत राजा महेंद्र यांची मदत घेऊन एक सर्वसमावेशक सरकार यायला पाहिजे. आणि याच विषयावर आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि याला पुढची दिशा काय लागू शकते हे सगळं समजून घेण्यासाठी मेजर जनरल अनिल बाम निवृत्त लष्करी अधिकारी आत्ता आपल्या सोबत आहेत. बाम सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. बाबसर कालपासून ही सगळी दृश्य आपण पाहतो आणि ती भयावह आहेत. म्हणजे अगदी शाळेतली मुलं म्हणावी जे युनिफॉर्म मध्ये आहेत ती रस्त्यावर येतात, आंदोलन करतात. या आंदोलनामध्ये सुरुवातीला जो आकडा येतो 14, मग 19 आणि आता 20 पेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू झालेला आहे. 100 पेक्षा जास्त जण जखमी झालेले आहेत. संसदेमध्ये आंदोलक घुसले, तिथे पेटवून दिलेलं आहे. 10 पेक्षा जास्त मंत्र्यांनी पंतप्रधानांसह राजीनामा दिलेला आहे. अनागोंदी असे म्हणावं अशी नेपाळमधली ही परिस्थिती ही फक्त सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातल्यामुळे झाली की या सगळ्याला कारण फक्त सोशल मीडिया ॲप्सवरची बंदी धरली आणि हे धुमसत होतं, ती आग आधीच विझवली नाही, हे नेपाळ सरकारची चूक ठरली? कविता, तुम्ही बिलकुल बरोबर म्हटलं आहे. सोशल मीडिया हे फक्त एक ट्रिगर होतं. नेपाळमध्ये खूप वर्षापासून अनरेस्ट आहे आणि तिथे पुष्कळ कारणं आहेत. जवळजवळ 10 एक कारणं मी मोजू शकतो. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर असो, जेव्हा मी म्हणतो ॲग्रिकल्चर किंवा शेती, तिथे पाहिलं जातं की लोकांना फर्टिलायझर मिळत नाहीत, तिथे सबसिडीवाले सीड्स मिळत नाहीत आणि त्यांनाच मिळतात जे कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे असतील किंवा कुठल्या अफिलिएशनचे असतील. शेती नंतर त्यांच्या इकॉनॉमी पूर्ण डोलड्रम्स मध्ये आहे. ती इकॉनॉमी पूर्ण खाली गेली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट आहे भ्रष्टाचार. प्रत्येक गोष्टीमध्ये, फॉर एक्झाम्पल, तिथे म्हटलं जातं एक रस्ता दुरुस्तीसाठी जितका फंड्स दिले जातात त्यातले फक्त 30% पैसा त्या रस्त्यावर लागतो, बाकी 70% तिथले पॉलिटिशियन्स आणि तिथले लीडर्स खातात. नेपोटिझम एक खूप मोठी तिथली एक समस्या आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की नेपो किड्स और नेपो बेबीज. त्यांना म्हटलं जातं की नोकऱ्या जितक्या आहेत पहिलेच कमी आहेत, त्या फक्त त्या लोकांना मिळतात ज्यांचा इन्फ्लुएन्स आहे किंवा सरकारवरती त्यांचं वर्चस्व आहे किंवा सरकारमध्ये ते लोक आहेत. युथ मायग्रेशन एक खूप मोठी गोष्ट आहे जी, कारण तिथे नोकऱ्या नसल्यामुळे तिथला युथ खूप बाहेर जातो. आपल्या देशामध्ये तर कितीतरी येतात. आपल्या सैन्यामध्ये गोरखा पलटन्स कितीतरी आहेत. सध्या अग्निवीर स्कीम सुरू झाल्यापासून हे सध्या बंद आहे, पण ते लवकरात लवकर सुरू होईल. आणि अशी स्थिती आली होती की अशोक राज जे आपले तिथले आर्मी चीफ आहेत, त्यांनी प्राईम मिनिस्टरला म्हटलं होतं की तुम्ही आता राजीनामा द्या. त्याच्यानंतर राजीनामा दिलाय आणि आता असं कळलं आहे, बातम्या येत आहेत की तिथले जे प्राईम मिनिस्टर आहेत ते स्वतः
खडगा प्रसाद ओली ते दुबईला पळून जायचं पूर्ण प्लॅनिंग करतायत. जितके तिथले मिनिस्टर्स आहेत किंवा प्राईम मिनिस्टर्स आहेत, हम्म. सर्वात मोठी विडंबना ही आहे की तिथल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ ओके. आणि मार्क्सिस्ट लेनिनिस्ट मिळून प्लस नेपाळी काँग्रेस या दोघांनी मिळून जी सरकार तिथे बनवलं आहे मागच्या जुलै 2024 मध्ये, विथ अंडरस्टँडिंग की अर्ध अर्ध 26-28 पर्यंत जेव्हा सरकार चालेल, एकदा ओली करतील आणि एकदा देवबा करतील आपले नेपाली काँग्रेसचे. आणि आपण पाहिलंय की या दोन्ही पार्टींच्या विरुद्ध स्टुडंटचा किती अनरेस्ट आहे, बरोबर. किती ठिकाणी त्यांनी जाळपोळ केली आहे, पार्लमेंट बिल्डिंगला अटॅक केलंय, ह्या सगळ्यांचे प्रायव्हेट बंगले जाळले गेले आहेत, इन्क्लुडिंग प्रेसिडेंट रामचंद्र पुडेल त्यांचं घर पण जाळलं गेलंय. अल्टिमेटली त्या प्रधानमंत्रीला काही दुसरा रस्ता नव्हता म्हणून त्यांना रिझाईन करून तिथून पळून जायची त्यांची वेळ आली आहे. पूर्ण आर्मी डिप्लॉइड आहे. आर्मी स्वतः तिथले पॉलिटिशियन्स, तिथले लिडरशिप, तिथले ब्युरोक्रॅट्स यांना संरक्षण देत आहेत आणि प्रयत्न करतायत की कशा प्रकारे ह्याचं थांबलं जाईल. हे जे काल चिघळलं होतं हा. हे आज आणखीन चिघळलं आहे आणि हे तेव्हाच थांबेल जेव्हा तिथले जितके प्रॉब्लेम्स आहेत आणि एक असं सरकार बनेल जे या प्रॉब्लेम्स कडे पूर्णपणे लक्ष देईल आणि त्याची कारवाई पुढे करेल. बरं, पण बाम सर, आता एक प्रश्न असा आहे की 2008 पर्यंत नेपाळमध्ये लोकशाही नव्हती. ती 2008 नंतर आली, तेव्हाही लोकांना आंदोलनं करावी लागली. आंदोलनांच्या माध्यमातून आलेली ही लोकशाही पुरेशी रुजली नाही 2025 पर्यंत, कारण 2008 पासून 2025 पर्यंत मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान सुद्धा बदलले गेले, राजकीय नेतृत्व सुद्धा स्थिर होऊ शकलं नाही. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या प्रक्रियेसाठी लोकांनी प्रयत्न केले होते, ज्या व्यवस्थेसाठी केले होते, ती व्यवस्था त्यांना हवा तो रिझल्ट देऊच शकली नाही. अगदी खरं आहे. 2008 मध्ये जेव्हा चळवळ झाली होती आणि मोनार्की संपवली होती, हा. जो किंग ज्ञानेंद्र होते त्यांना पण काढून टाकण्यात आलं होतं आणि सांगितलं गेलं होतं की ह्याच्या पुढे नेपाळमध्ये राजशाही शाही नाही चालणार आणि डेमोक्रेसी होईल. हो. आपण पाहतो, आपण त्याचा उल्लेख पण केला, हे स्वतः शर्मा ओली हे 4 वेळा प्राईम मिनिस्टर बनलेत. तिथे असं वाटतं की हे 3 के 4 लोक आहेत जे रोटेशन मध्ये आपल्या आपल्या प्राईम मिनिस्टरशिप घेतात, आपल्या लोकांना त्यांचं मिनिस्टरशिप देतात आणि सगळे मिळून पूर्ण नेपाळला लुटतात. नेपाळ एक छोटा देश आहे, लँडलॉक्ड आहे. लँडलॉक. जोपर्यंत त्याची पूर्णपणे त्याचं एक्सप्लॉयटेशन आणि त्याचं पोटेन्शियल बाहेर येत नाही तोपर्यंत नेपाळला त्रास होईल. कारण तिथलं पॉलिटिकल स्टेटस आणि पॉलिटिकल एंटिटी जी आहे ती फार करप्ट आहे आणि हे तेव्हाच चेंज होईल जेव्हा हे सगळं तिथे बदलेल. आपण पाहतो हे जे चाललंय श्रीलंकेमध्ये होऊन गेलं. आपण पाहिलं प्रेसिडेन्शियल पॅलेस मध्ये लोकांनी कसं अटॅक केला होता. हो. आपण पाहिलं बांगलादेशमध्ये काय झालंय. बांगलादेशमध्ये. आपण पाहिलं म्यानमारमध्ये काय होत आहे. आपण आता पाहतोय नेपाळमध्ये काय होत आहे. हे हळूहळू हळूहळू एक असंही म्हणता येईल की कारस्थान आहे भारताविरुद्ध, की भारताच्या आजूबाजूला जितके फ्रेंडली नेशन्स आहेत त्यांच्या खिलाफ कारवाई करून भारताला कसं कुंकुवत पाडावं हे ह्याची एक मोठी प्रचिती आहे आणि ह्याची बहुतेक सुरुवात आहे. आता पॉसिबली भूटानला पण काही ना काही इफेक्ट होईल, कारण ज्या लोकांना भारतामध्ये भारताची जी राजनैतिक सोय आहे सध्या ती ज्यांना पटत नाहीये, त्या लोकांनी ह्याच्यामध्ये हातभर लावून प्रयत्न केला आहे की कशा प्रकारे इथे पण असा माज होईल की अस्थिरता होईल आणि पूर्ण अनरेस्ट पूर्ण त्या रिजन मध्ये होईल. सर, आता तुम्ही याचा उल्लेख केलाच आहे म्हणून हा पुढचा प्रश्न असा विचारते, कारण दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जेव्हा कोल्ड वॉर सुरू झालं होतं त्यावेळेस जगभरामधल्या अनेक देशांमध्ये तिथल्या तिथल्या सत्ता उलथवण्यासाठी, तिथल्या देशांमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी बड्या देशांनी कसे प्रयत्न केले होते हे अवघ्या जगानं पाहिलं. हा इतिहास काही फार जुना नाहीये. आता जेव्हा आपण म्हणतोय की भारताच्या शेजारचे सगळे छोटे देश हे अस्थिर आहेत आणि जेव्हा एखाद्या मोठ्या देशाच्या बाजूचे सगळे देश अस्थिर असतात तेव्हा त्याचा परिणाम हा त्या देशावर होतच असतो, जो भारतावर सुद्धा होणार आहे. हे अस्थिर असणं, हे देश हा एका मोठ्या कटाचा भाग वाटतो का, आणि याचे काय परिणाम भारताला भोगावे लागू शकतात? भारतावरती ह्याच्या दूरगामी परिणाम होतील. आपण पाहतो जितके नेबरहुड्स मध्ये आहे आपल्या, साऊथ पासून सुरू करू, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, भूटान, नेपाळ, पाकिस्तान आणि ऑफकोर्स चायना तर परमनंट आपला
नॉर्दर्न एरियामध्ये आपला आहे. आपण आणखीन एक नोटीस करू की चायनाने त्याच्या जितके आजूबाजूचे देश आहेत सगळ्यांची संधी केली आहे. हं, एक असा देश आहे भारत ज्याच्या बरोबर तो संधी करू इच्छित नाही. हं. नेहमी म्हणतो की वी आर इंटरेस्टेड इन कोऑपरेशन अँड नॉट कॉम्पिटिशन विथ इंडिया. पण एक्झॅक्टली उलट होतं. त्यांचं ओके. जे स्लोगन होतं पहिले पण हिंदी चिनी भाई भाई हे फक्त स्लोगन म्हणून वापरलं जातं. हं, प्रयत्न असा असतो की कशा प्रकारे भारताला नेहमी कमजोर ठेवावं लागेल. कारण भारत असा देश आहे आणि एशियामध्ये उभरता देश आहे आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक कंडिशन त्याची खूप स्ट्रॉंग आहे. हं, आपण हं. लवकरच पाहणार आहोत की आपला भारत मे बी बाय 2037 सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून पूर्ण जगामध्ये वरती येईल. आता ऑलरेडी थर्ड फोर्थच्या पोझिशन मध्ये पोहोचतोय. तर कशा प्रकारे भारताला कमी करावं किंवा भारताची शक्ती कमी करावी हं. ह्याच्यासाठी जेव्हा भारताच्या चारही बाजूने त्याची कोंडी होईल त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्याला कळेल की भारताच्या इकॉनॉमीवरती, भारताच्या स्थितीवरती, भारताच्या स्टेबिलिटीवरती आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय किंवा आंतर इंट्रा रिलेशन्स वरती किती याचा परिणाम होईल. हे परिणाम खूप दुर्गम होतील. ह्याला कंट्रोल करणं खूप जरुरी आहे. पण हा भारतावर परिणाम होतील तर ते काही सकारात्मक होणार नाहीयेत. पण मग चीन कसं याकडे बघतो? चीनसाठी ही परिस्थिती सुखावह आहे, त्यांच्यासाठी सकारात्मक दिसणार आहे त्याचे परिणाम? अगदी बरोबर. चीन कितीही ओव्हरचर्स करो की भारत आमचा देश आहे, भारताबरोबर आम्ही आमचे संबंध चांगले करणार आहोत. हं, चीन एक असा देश आहे जो नेहमी भारताला आपला कॉम्पिटिटर समजतो आणि भारताने नेहमी वेरी राहून लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या देशावरती पूर्णपणे आपण विश्वास करू शकत नाही. जेव्हा कधी भारतामध्ये अनरेस्ट होते किंवा अशांतता होते, अस्थिरता होते, हा एक बिग ॲडव्हांटेज आहे आणि फोर्स मल्टिप्लायर आहे हं. चायनासाठी. चीन नेहमी प्रयत्न करेल की कशा प्रकारे भारतामध्ये अशी चळवळ घडवली पाहिजे ज्याच्यामध्ये भारतामध्ये अस्थिरता होईल. त्याप्रमाणे मग भारताचा प्रोग्रेस थांबेल आणि आपलं जे एक स्वप्न आहे 2047 मध्ये विकसित भारत होईल ह्याच्याकडे वाटचाल न करता त्याची कूच कमी होईल. आता या सगळ्यामध्ये पुन्हा नेपाळमध्ये जर आपण गेलो तर आता प्रश्न असा आहे की केपी ओली यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या अगोदरच अनेक मंत्र्यांनी दिला होता, पण आता ओली यांनी दिल्यानंतर तर अवघं मंत्रिमंडळ गेलंच. त्यामुळे आता नवीन चेहरा कुणाचा हा प्रश्न समोर आल्यानंतर बालन शहा यांचं नाव येतं. हे नाव तुम्हाला खरंच वाटतं की पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकेल त्यांचं आत्ताचं वय पाहता, अनुभव पाहता? आणि जर ते पोहोचलं तर त्यांची भारताबाबतची भूमिका काय आहे? त्यांचा झुकाव नेमका कुणाकडे आहे? भारताकडे आहे, चीनकडे आहे? ते तिथे असणं, त्या पदावर असणं हे भारतासाठी कसं असणार आहे? बालन शाह जसं तुम्ही म्हणालात हे एक प्रोजेक्टेड किंवा उचललेला असा चेहरा आहे. हं. कारण जेव्हा आपण पाहिलं होतं ह्या चळवळीमध्ये कुठलाही चेहरा नव्हता टू हो. बिगिन विथ. आणि हा बालन शाह जेव्हा वरती आला, हा पण एक झेनझी जसे तुम्ही बोलले होते हं, 13 ते 28 वयोगटामधले पोरं आहेत हं. किंवा मुली आहेत. आपण उल्लेख पण केला होता की शाळेतल्या मुलं मुली युनिफॉर्म मध्ये त्याच्यामध्ये भाग घेत होते. हो. कारण आपण व्हिज्युअल्स पाहिले होते की शाळांमधून उड्या मारून ते मुलं मुली या चळवळीत सामील झाले. हं. कारण हे जन्मल्यापासून हे टच स्क्रीन वाली जनरेशन आहे. हो. आपण जनरेशन अल्फा म्हणतो की जे आता 24 नंतर आलेले आहेत. हं. पण जेन झी जी आहे ती ह्याच वयोगटामध्ये आहे. आणि बालन शाह टेक्स लॉट ऑफ प्राईड की मी जेन झीचा आहे. ओके. आणि त्याचे वक्तव्य आपण जेव्हा पाहिले होते पूर्वीचे किंवा आता या मागच्या 2 दिवसामध्ये जास्ती बोललेले नाहीयेत ते. पण त्यांचा जो मनोगत आहे, हं. त्यांचा जो ज्या बाजूला त्यांचा झुकाव आहे, तो निश्चितपणे भारताकडे नाही आहे. ओके. आणि आपण पाहतो की पॉसिबली जितका न्यू जनरेशन आहे, ते सगळ्यांना वाटतं की भारत प्रत्येक नेबरिंग देशाला एक्सप्लॉइट करतो, जे की एक चुकीचं आहे. जे बांगलादेशमध्ये झालं, पाकिस्ताननी आणि अमेरिकेने मिळून हं, बांगलादेशमध्ये जे कारवाई केली, ती कम्प्लिटली अँटी इंडिया रेटरिक होतं. हं. त्यामुळे बांगलादेशला पण त्यांनी पूर्णपणे आपल्याहून एलियन केलं. तसंच प्रयत्न करतायत की हिंदू राष्ट्र असून सुद्धा कसं नेपाळला हं, भारताकडून हं. दूर केलं जाईल.
पण आता या बाबतीत भारत मार्ग काय काढू शकतो? कारण असे एकामागोमाग एक आपल्या बाजूचे देश अस्थिर होत जाणं हा एक भाग, आणि बऱ्याच प्रमाणात ते आपल्या विरोधात होत जाणं. बांगलादेशमध्ये आता भारताच्या बाजूने असणारं सरकार नाही, किंवा जे सरकार आहे ते भारताच्या फार बाजूने नाहीये हे स्पष्ट दिसतंय. श्रीलंकेची परिस्थिती फार बरी नाहीये आणि नेपाळही आता त्याच वाटेवर चाललंय की काय असं दिसतंय. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आता बराच बदल करण्याची गरज आहे. येस, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये खूप मोठा बदल करण्याची गरज आहे आणि आपण ॲज अ बिग ब्रदर सपोर्ट करणं खूप जरुरी आहे. कारण पुष्कळदा असं पाहिलं जातं की भारत पुष्कळ काही प्रॉमिसेस करतं किंवा विश्वास देतं छोट्या देशांना, पण अल्टिमेटली कारवायात होत नाही. ती जे जे काही एड्स आपण सँक्शन करतो, हा. जे काही मदत आपण सांगतो, ते कुठलेही असो, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे रोड्स कन्स्ट्रक्शन असो किंवा तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, ह्याच्यामध्ये रेड टेपिझम इतकं असल्यामुळे प्रोजेक्ट्स खूप डिले होतात आणि ह्याचाच फायदा नेहमी चीन घेतं. आपलं फंड्स पंपिंग करून प्रयत्न करतात की कशा प्रकारे तिथे आपले बेसेस एस्टॅब्लिश करतील आणि त्या राष्ट्रांना जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा भारताने पुढाकार घेऊन हे जितके राष्ट्र आहेत ह्यांना बेसिक एफिनिटी आहे भारताच्या साईडनी, तर ह्याचा पूर्ण आपण ह्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि जेव्हा अशा देशांना गरज आहे आपली, हा. आपण मोठे भाऊ बनून त्यांना पूर्ण मदत केली पाहिजे आणि तिथे स्थिरता आपण आणली पाहिजे. आपण पण ऑलरेडी बऱ्याचदा असं होतं सर की त्या बिग केलेलं आहे. ब्रदर या शब्दालाच अनेक त्या देशांचा विरोध असतो. त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही कायम काही बिग ब्रदरचीच भूमिकेतनं भारताला बघायचं का. पण त्या वेगवेगळ्या वेळी येणाऱ्या त्या गोष्टी आहेत. आता एक प्रश्न, तुम्ही निवृत्त लष्करी अधिकारी आहात म्हणून तुम्हाला मला विचारावाच लागेल. जेव्हा जेव्हा एखाद्या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस साधारणपणे त्या देशाची व्यवस्था ही आर्मीच्या हातामध्ये, लष्कराच्या हातामध्ये जाते. नेपाळमध्ये सुद्धा आता सध्या जर सगळ्या व्यवस्थेला वाचवण्याच्या कामासाठी जर कोण पुढे आलं असेल तर ती लष्कराचे जवान आहेत. या घडीला नेपाळमधली सूत्र लष्कराच्या हातात जाण्याची किती चिन्ह आहेत? ॲज अ आर्मी पर्सन माझं ठाम मत आहे की ॲडमिनिस्ट्रेशन किंवा कंट्री रनिंगमध्ये लष्कराने कधी भाग नाही घ्यावं. हम्म. लष्कर नेहमी सपोर्ट रोलमध्ये असलेलं कुठल्याही राष्ट्रासाठी बरं असतं. बरोबर. किंवा लष्कर देश सांभाळतं किंवा मार्शल लॉ डिक्लेअर होतो. आपण पाहिलं श्रीलंकामध्ये झालं, आपण पाहिलं बांगलादेशमध्ये झालंय आणि तिथे आर्मी जेव्हा टेक ओव्हर करते किंवा जो कोणी फोर्स आहे, नेपाळमध्ये आर्मी स्ट्रॉंगेस्ट आहे ऑफ द 3 सर्व्हिसेस, हे कुठल्याही देशासाठी ठीक नाही. जेव्हा अनरेस्ट होते, जेव्हा आर्सन होतं, जेव्हा लूटपाट होते, आगजनी होते, तेव्हा ॲज अ लास्ट रिसॉर्ट, लास्ट बॅस्टियन आपण आर्मीला कॉल आउट करतो. आर्मीचं काम आहे कुठल्याही देशामध्ये की त्यांनी जाऊन तिथे व्यवस्था ठीक करावी आणि आपल्या बॅरेक्समध्ये परत जावं. कुठल्याही देशाचं कधीही भलं होत नाही ज्या देशांमध्ये लष्कर डॉमिनेट करतं किंवा लष्कर त्याच्यावरती राज करतं. आपण असे अनेक एक्झाम्पल्स पाहिलेत आणि बिगेस्ट एक्झाम्पल इन आवर नेबरहुड इज पाकिस्तान. त्यांचे हाल काय आहेत? 1947 मध्ये 2 देश उभे राहिले. भारत कुठे आहे आणि पाकिस्तान कुठे आहे? आर्मी इज रिक्वायर्ड टू पुट लॉ अँड ऑर्डर इन टू पोझिशन, बट त्यानंतर आर्मीला नेहमी बॅरॅक्समध्ये पाठवणं खूप जरुरी आहे. पण ही झाली आपली आदर्शवादी भूमिका, पण नेपाळमध्ये खरंच असं घडेल का? हो, घडेल. कारण जर का तिथे पॉसिबली असं होऊ शकतं की आर्मी टेक ओव्हर करेल, त्यांना प्रेसिडेंट सांगेल की तुम्ही टेक ओव्हर करा आणि जोपर्यंत स्थिरता येत नाही किंवा कुठली पॉलिटिकल पार्टी सज्ज होत नाहीत आणि त्यांना मेजॉरिटी मिळत नाही त्यांच्या पार्लमेंटमध्ये, तोपर्यंत तुम्ही केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणून रन करा, जसं युनूस करतायत सध्या. दो ही इज नॉट अ आर्मी पर्सनल, पण त्यांना आर्मीचा सपोर्ट आहे. आणि आपण पाहतोय की दर वेळेला जेव्हा बांगलादेशमध्ये बोललं जातं की आम्ही इलेक्शन या महिन्यात करू, जेव्हा पूर्ण देशाने म्हटलं होतं की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करा, मग डिसेंबर झालं, आता फेब्रुवारी झालं. जो कोणी देशाच्या वरती कब्जा करतो किंवा पॉवरमध्ये येतो, पॉवर करप्ट्स कम्प्लिटली, ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळे केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणून आर्मी टेक ओव्हर करू शकते, पण जितक्या लवकर तिथे डेमोक्रेसी येईल तितक्या लवकर आपल्यालाही बरं आहे आणि पूर्ण आपल्या सराउंडिंग एरिया आणि स्थिरतेसाठी ही खूप चांगली बाब आहे.
हे खरं आहे सर, देश कोणताही असू देत, त्याचा आकार कितीही लहान किंवा मोठा असू देत, पण त्या देशामधली व्यवस्था शाबूत राहणं हे त्या देशासाठी अत्यंत गरजेचं असतं. दुर्दैवानं नेपाळमध्ये आता व्यवस्था आहे का हा प्रश्न आहे, कारण नेपाळमधलं सरकार अस्तित्वात नाहीये. नेपाळमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळलेला आहे आणि या सगळ्याला दिशा कोण देणार, या सगळ्याचं नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. काही नावं समोर येत आहेत, पण तीच नावं आता नेतृत्व करतील का हेही अजून स्पष्ट नाहीये. बाकीचे देश, नेपाळच्या बाजूला असणारे देश या बाबतीत काय भूमिका घेत आहेत, ते या बाबतीमध्ये काही तोडगा काढू शकतात का, असे अनेक प्रश्न नेपाळच्या निमित्तानं उभे ठाकलेले आहेत. पण भारतासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे. भारतातले जवळपास 22 पेक्षा जास्त जिल्हे यांची बॉर्डर नेपाळला लागून आहे. त्यामुळे भारतावर याचे निश्चितपणे परिणाम होणार आहेत आणि हे परिणाम भारतासाठी कसे कमी करायचे हा भारत सरकारसमोरचा मोठा प्रश्न असेल. त्यामुळे नेपाळची जी परिस्थिती आहे ती सध्या जितक्या लवकर शांत होईल ती भारतासाठी आणि नेपाळसाठी सुद्धा फार गरजेचे आहे. या सगळ्या परिस्थितीवर आपलं लक्ष असेलच. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. बामसर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. धन्यवाद. जय हिंद. पाचचा पंचनामामध्ये आता इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.